भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरतीओ वाळू, आरतीओ वाळू चरणी ठेवून या माथा। जय गुरुपर ब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषादी भोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले। तुमच्या सूता नलगे, तुमच्या दासा नलगे चरणा वेगळे। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरतीओ वाळू, आरतीओ वाळू चरणी ठेवून या माता। मठाधिपती आदरणीय दादा महाराजांना वंदन करून, स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन, वंदनीय ताई मौली, आदरणीय रेखा मौली आणि माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करते। भाद्रपद महिना सुरू झाला, गणपतीचे दिवस आले, गौरी गणपतीचे सणाचे दिवस आले। ही गणपतीची प्रथा केव्हापासून सुरू आहे? फार प्राचीन काळापासून सुरू आहे आणि त्याची एक आख्यायिका, गणपती आपण का बसवतो याची एक आख्यायिका मी सांगितली। महर्षी व्यास ऋषींनी महाभारत हे काव्य रचलं आणि हे काव्य रचल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे काव्य कुठेतरी आपण लिहून ठेवावं। आणि मग आता एवढा मोठा ग्रंथ, एवढं मोठं काव्य लिहायचं कोणाकडे काम द्यायचं, म्हणून त्यांनी श्री गणेशाला विनंती केली की असं असं या ग्रंथाचं, या काव्याचं लिखाण करायचं आहे, लेखन करायचं आहे आणि तुम्ही करणार का लेखन? श्री गणेशाने पण हो म्हणून सांगितलं, लिहायला बसले। पण त्यांनी महर्षी व्यासांनी त्यांना सांगितलं की हे काव्य एका बैठकीत लिहायचं आहे। हो म्हणाले। श्री गणेशाने पण सांगितलं अहोरात्र लिहायचं, उठायचं नाही। एकदा बैठक घेतली की हे लिखाण पूर्ण झाल्याशिवाय, हे काव्य पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही। गणेशाची हे सूचना किंवा हे जे म्हणणं होतं ते महर्षी ऋषींनी सुद्धा मान्य केलं। पण त्यांनी काय सांगितलं, आता हे एवढं भरभर लिहितील, मला पुढचं म्हणायला तर आलं पाहिजे, सांगायला तर आलं पाहिजे। म्हणून महर्षी ऋषींनी व्यासांनी त्यांना सांगितलं की प्रत्येक काव्यातला प्रत्येक शब्द तुम्हाला समजल्यानंतर आपण पुढे जायचं, तुम्हाला समजल्यानंतर आपण पुढे जायचं। ठरलं आणि हे लिहायला बसले। केव्हा? भागवत म्हणजे भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षीय चतुर्थीला लिहायला बसले आणि हे अहोरात्र 10 दिवस भागवत ह्याचं लिखाणाचं, महाकाव्याचं लिखाणाचं काम सुरू झालं। आणि त्यावेळी श्री गणेशाच्या अंगातून उष्णता अशी बाहेर पडायला लागली, उष्णता व्हायला लागली, त्यांच्या शरीरातलं पाणी कमी व्हायला लागलं, पाणी हे व्हायला लागलं। त्यावेळी व्यासाने काय केलं तर त्यांच्या अंगाला मातीचं लेपन लावलं। मातीचं लेपन, त्या उष्णतेचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून त्यांनी मातीचं लेपन लावलं आणि हे मातीचं लेपन लावून त्यांनी लिखाण करायला बसले। लिखाण झालं आणि हे लिखाण झालं 10 दिवस झाले। 10 दिवसांनी हे लिहिणं पूर्ण झालं। ते कधी पूर्ण झालं तर शुक्ल पक्षीय अनंत चतुर्दशीला ते पूर्ण झालं। आणि असा हा 10 दिवसाचा कालावधी जो होता, त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये या महर्षी व्यासांनी त्यांना वेगवेगळे फळ, पदार्थ
वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पक्वान्न त्यांना खायला दिले. आणि म्हणून आपण सुद्धा काय करतो, या 8-10 दिवसामध्ये गणपतीला वेगवेगळ्या पक्वान्न देतो, त्याची पूजा अर्चा करतो, त्याला मनोभावे विनवणी करतो, आर्जव करतो. आणि तेव्हापासून आतापर्यंत हे गणपती आपण बसवतो, श्री गणेशाची पूजा करतो. एवढंच नाही तर कोणत्याही कार्याच्या आरंभी श्री गणेशाची पूजा मांडली जाते, पूजा केली जाते. त्याशिवाय कुठलंही कार्य आपलं पूर्ण होत नाही. आज शिक्षक दिन आहे. माझ्या आतला शिक्षक जागा झाला, त्यामुळे मला त्या शिक्षकाविषयी थोडंसं बोलावं किंवा शिक्षकाविषयी सांगावं असं थोडंसं वाटलं. म्हणून शिक्षकाची एक मी छोटीशी कथा सांगते. शिक्षक हा शिक्षक असतो, शिक्षक हा गुरु असतो. शिक्षक फक्त गुरु आणि शिक्षक नसावा, तर शिक्षकाने आईच्या, वडिलाच्या, बहिणीच्या, भावाच्या रूपामध्ये त्या मुलाच्या आयुष्यामध्ये यावं. आणि फक्त शिक्षकानेच ही भूमिका पार पाडायची नाही, तर मुलांनी सुद्धा तेवढ्याच निष्ठेने आपल्या गुरुजनांच्या वरती भरभरून प्रेम करावं, निष्ठा ठेवावी. शिक्षक जे सांगतायत ते ऐकावं, त्यामुळं त्याच्या सुद्धा आयुष्याचं कल्याण होत असतं. अशीच एक इंग्रजी माध्यमाची शाळा असते. पाटीलबाई असतात. वर्ग 6वीचा आहे. 6वीच्या वर्गामध्ये पाटीलबाई येतात. इंग्रजी माध्यमाची शाळा मी मुद्दाम म्हटलं की आम्ही मराठी माध्यमाचे शिक्षक वर्गात गेलो तर सुप्रभात म्हणतो, शुभ दुपार म्हणतो, फार फार तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं म्हणतो. पण ह्या इंग्रजी माध्यमाच्या मॅडम ज्या आहेत त्या वर्गात गेल्यानंतर लव्ह ऑफ ऑल असं म्हणाल्या. पण हे म्हणताना सुद्धा त्यांना असं कुठेतरी क्षणभर मनात असं नाही, आपण चुकीचं म्हणतोय का, तर सगळी मुलं सारखी नाहीत, त्यामुळे आपण सगळ्या मुलांच्यावर त्या यांनी प्रेम करत नाही असं त्यांना वाटलं. का, तर शेवटच्या बेंचवरचा एक मुलगा कळकट मळकट कपडे घातलेला, अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये बसलेला, त्या मुलाकडे बघण्याची इच्छा जर होत नसेल, त्या मुलाशी बोलण्याची इच्छा होत नसेल, तर त्या मुलांवर प्रेम करणं अशक्य होतं. आणि म्हणून त्या खटकायचं त्यांना. लव्ह ऑफ ऑल म्हटलं की त्यांना ते थोडंसं मनाला रुकरुक लागायची. आणि मग 6वीची पहिली तिमाही झाली. आणि तिमाही झाल्यानंतर प्रगती पुस्तक मुलांचे भरायचे. आणि प्रगती पुस्तक भरल्यानंतर त्या मुलांचं प्रगती पुस्तक भरताना याला काही सुचलंच नाही या बाईनं. काय लिहावं. प्रगती पुस्तकात त्यांना तसंच कोरं प्रगती पुस्तक आपल्या मुख्याध्यापकांच्याकडे सहीसाठी दिलं. आणि सगळ्यांच्या प्रगती पुस्तकावर सही करत असताना मुख्याध्यापकांनी पाहिले की त्या शैलेशच्या प्रगती पुस्तकावर बाई कायच लिहिलं नाही, मॅडमनी कायच लिहिलं नाही म्हणून बोलवून घेतलं. आणि अहो सगळ्यांच्या प्रगती पुस्तकावर लिहिलं आणि तुम्ही याच्यावर लिहिलं नाही. सर खरं सांगू का तुम्हाला, सर ह्याच्या प्रगती पुस्तकावरती मला काय लिहायचं असा प्रश्न पडला, म्हणून मी हे प्रगती पुस्तक कोरं दिलं. का असं केलं, तर अहो त्याच्यात काहीच प्रगती नाही, काही बोलत नाही, काही विचारलेलं सांगत नाही, काहीच उत्तर देत नाही, वर्गात येतो आणि शिक्षकांच्या भाषेत ठोंब्यासारखा बसतो. त्यामुळे त्याचं काय लिहू मी प्रगती पुस्तक. बरं ठीक आहे, तुम्ही जावा वर्गात. मग सांगितलं. बाई वर्गात गेल्या आणि जे ऑफिस दप्तर जे सांभाळतात त्या क्लार्कना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं ह्या मुलाचं रेकॉर्ड सगळं काढा जरा बघू बरं. 3री, 4थी, 5वी, 6वीच्या वर्गाचं, 3रीच्या वर्गाचं त्याचं प्रगती पुस्तक जे होतं, एकदम हुशार मुलगा शैलेश हा एकदम हुशार मुलगा होता. 4थीच्या वर्गात गेलं तर असं त्याच्या प्रगती पुस्तकावरती लिहिलेलं होतं की त्याची आई कॅन्सर सारख्या दुर्धर आजारी आहे. त्यामुळं त्या आईला त्याच्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणून तो मुलगा प्रगती त्याची कमी व्हायला लागली. 5वीच्या वर्गात गेल्यानंतर असं त्याच्या प्रगती पुस्तकावर लिहिलेलं दिसलं की या मुलाची आई कॅन्सर रोगानं गेलेली आहे आणि त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही त्याच्या घरामध्ये. आणि मग त्याच्याकडे कोण लक्ष देणार. आणि फार हुशार मुलगा आहे, आपण शिक्षकांनी जर ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही
तर हा मुलगा वाया जाईल, हातचा जाईल, असं त्या 5वीच्या प्रगती पुस्तकावर लिहिलेलं होतं. मग त्या मुख्याध्यापकाने त्या बाईंना बोलवलं आणि या ही प्रगती पुस्तकं त्यांच्या हातात दिल्यानंतर मग त्यांनी पाहिलं आणि त्यांना काय समजायचं ते समजलं. ते प्रगती पुस्तक ठेवले आणि परत आल्या ऑफिस वर्गामध्ये आल्यानंतर मग मात्र त्या मुलाकडं पहिली जी निगेटिव्हिटी त्यांची बघण्याची होती, नकारात्मक, म्हणजे सगळी कुठली नकारात्मक उदाहरणं द्यायची, वाईट उदाहरणं द्यायची असतील तर त्या मुलाची जी देत होत्या त्यांचा दृष्टिकोन त्या मुलाकडे बघण्याचा बदलला आणि त्या मुलाच्या मध्ये बदल व्हायला ह्यांना दिसायला लागले. कारण आपण जसं प्रेम देतो तसं प्रेम मिळत असतं, आपण जसं समोरच्याला समजतो तसंच समोरचं सुद्धा आपल्याला प्रतिसाद देत असतो. त्यामुळं हळूहळू मुलगा पण बदलायला लागला, हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती व्हायला लागली. 10वीचं वर्ष त्यांचा निरोप समारंभाचा दिवस, सगळ्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आणलेल्या होत्या. बाईंना प्रेझेंट द्यायला बॉक्स मोठे छोटे काय काय आणलेलं होतं. आणि एक त्या टेबलवरती असं होतं की वर्तमानपत्रामध्ये साधा जुना वर्तमानपत्राचा कागद होता आणि त्या कागदामध्ये काहीतरी गुंडाळून ठेवलेलं होतं. सगळ्यांनी ओळखले की ही भेट वस्तू कुणाची असेल, या शैलेशची असणार आहे. का तर त्याच्याशिवाय अशी भेट वस्तू कुणी आणणार नाही. बाई आल्या वर्गामध्ये, बाईनी बघितलं, पहिल्यांदा ते उघडून बघितलं, त्याला बरं वाटलं, बाईनी माझी वस्तू पहिल्यांदा बघितली. काय होतं त्याच्यात, तर अर्धी परफ्यूमची बाटली होती आणि 1-2 बांगड्या होत्या, त्याचे खडेबिडे निघालेले पडलेले होते, त्या 2 बांगड्या होत्या. बाईने ते परफ्यूम घातला, अंगावरती मारला, त्या बांगड्या घेतल्या, हातामध्ये घातल्या. किती आनंद झाला असेल त्या मुलाला, माझ्या आईंनी वापरलेल्या ह्या बांगड्या होत्या, म्हणजे साक्षात मला बाईंच्या मध्ये म्हणजे आई दिसली असं त्याला वाटलं आणि त्याला इतका आनंद झाला. तो तिथं म्हटला की माझ्या आयुष्यामध्ये इतकी माणसं आली, बाई तुमच्यासारखं सुंदर कुणीच नाही हो, तुमच्यासारखं छान कुणीच नाही हो. मुलगा बाहेर पडला, 10वी झाली, बाहेर पडला, बाहेर गेला. असंच वर्षांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी म्हणजे बाईंच्या संपर्कात राहिला. बाईंना पत्र पाठवायचा, पत्रातून लिहायचं, आयुष्यामध्ये माझ्या मी फार पुढे पुढे चाललेलं आहे बाई, पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि तुमच्यासारखं आयुष्यामध्ये माझ्या दुसरं कोणी आलं नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप छान आहात, खूप सुंदर आहात. आणि असं थोडंसं राहिला बाईंच्या संपर्कामध्ये. जसं जसं त्याचा व्याप वाढत गेलं तसं तसं तो थोडासा विसरला बाईंना. आणि मग एक दिवशी अचानकपणे बाईनं एक भेट वस्तू, एक पार्सल येतं आणि त्या पार्सलमध्ये भेट वस्तू असते, एक लग्नाची पत्रिका असते, 2 विमानाची तिकीट असतात आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे पत्र लिहिलेलं असतं की माझ्या आयुष्यातील सुंदर व्यक्ती कुणी असेल तर बाई तुम्हीच आहे, छान व्यक्ती कुणी असेल तर तुम्हीच आहे, तुम्हाला हे आग्रहाचं निमंत्रण, तुम्ही माझ्यासाठी या. मग बाईंनी ठरवलं जायचं, पण त्याचं जे लग्न ज्या ठिकाणी होतं तो मोहल्ला, तो हे वेगळं वातावरण होतं आणि मग ह्या नौक्या होत्या, नवीन होत्या, तिथं सगळे अपरिचित माणसं होती. म्हणून बाई गेल्या, बसल्या, आपल्या उपस्थिती लावायची आहे, कुठं तर दिसेल तो आपल्याला ओळखेल, तो आपल्याकडे बघेल, नमस्कार म्हणेल, काहीतरी म्हणेल म्हणून तो त्या बाई तिथं गेल्या आणि थांबल्या, बसल्या पाठीमागे एका खुर्चीवरती. समोरून एक व्यक्ती आली, नाही बाई तुमची जागा इथं नाही, तुमची जागा पुढे आहे. त्यांना पुढे घेऊन गेलं. तिथे एका खुर्चीवरती छान असं मोठं छान वेलवेट पेपरनी सजवलेली खुर्ची आणि वेलवेट पेपरनी लिहिलेलं होतं की आई. आणि त्या बाईंना त्या आई लिहिलेल्या खुर्चीवरती तिथं बसवलं. तो आला, आपल्या नवविवाहितेला घेऊन आला आणि बाई आज माझ्या नावापुढं डॉक्टरेट असेल, PhD असेल, डॉक्टर लिहिलेलं असेल, हे सगळं आज मी फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळे झालो आहे आणि जगात मला कोण सुंदर असेल, कोण छान असेल तर बाई फक्त तुम्हीच आहात. असं प्रत्येक बाईनी, प्रत्येक गुरुनी आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलांच्याकडं जर आईच्या भावनेनं, आईच्या मायेने, आईच्या प्रेमाने जर मुलांना घडवलं तर आज जगात जे वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रकार आपल्याला कानावर पडतायत ते जरा कमी प्रमाण होईल. कारण सुसंस्कार मिळतील त्या मुलांना आणि
सुसंस्कृत पिढी पुढची घडेल आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की अशक्य ही शक्य करतील स्वामी